काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल की काकांनी एकदम बंद केलं। त्याचं कारण असं की सांगता सांगता वेळ किती निघून गेली हे कळलंच नाही, आणि आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे अर्ध्या तासाच्या वर मी बोलणार नाही असं मी सुरुवातीपासून सांगितलं होतं। काल जवळजवळ 33 मिनिटं झाले तरीही चालू होतं, म्हणून मी लगेच बंद केलं। असो, काल आपण बघत होतो त्या दाम्पत्याला सद्गुरू कोणाकडे जेवावं आणि कोणाकडे जेवू नये हे सांगत होते। सद्गुरूंनी हे पण सांगितलं की जर समजा तुझा परान्नाचा नियम असेल पण एखाद्याला ब्राह्मण मिळत नसेल तर त्याच्याकडे अवश्य जावं, पण त्याच्याकडे जेवायला जाऊन आल्यानंतर गायत्री जप करावा। अनेक घरं सद्गुरूंनी सांगितली जाऊ नये। सद्गुरू अजून कोणती कोणती घरं सांगतायत? ते म्हणतायत कुलदैवत माता पिता सोडो निजाय जो परता, आपलेची गुरुशी निंदिता जेवू नये तया घरी। आपलं कुलदैवत माता पिता यांना सोडून जो राहत असेल, आपल्या गुरुची निंदा करत असेल, आपल्या गुरुला अर्वाच्य बोलत असेल, त्याच्या घरी जेवू नये। गो ब्राह्मण वध करी, जो गायीची ब्राह्मणाची हत्या करतो, स्त्री वध करी, स्त्रीची पण हत्या करतो, असा जो कोणी असेल त्याच्याकडे अन्न घेतल्याने दोष आहेत। श्री गुरु म्हणती तयासी गो ब्राह्मण वध करी, श्री वधू नर असे जरी, अन्न घेता दोष भारी। श्री गुरु म्हणती तयासी आशा बद्ध सदा नरू, धरोनी आहे एका द्वारू, दान देता वर्जी जरू, जेवू नये तया घरी। काय काय ठिकाण सांगितले सद्गुरूंनी? समस्त जातीशी करी शरण, सगळ्या जातींना शरण जातोय, तोची चांडाळ होय जाण, तो चांडाळ आहे। घेऊ नये अन्न नमन न करी विप्रासी, जो ब्राह्मणाला नमस्कार नाही करत त्याच्या घरी पण जेवू नये। आपल्या कन्या जामातेसी, आपल्या मुलीला जावयाला सदा क्रोधयुक्त बोलतो, त्या नराच्या घरी पण अन्न घेऊ नये। आपल्या कन्या जामातेसी क्रोधे करुणी सदा दुषी, सदा सर्व काळ आपल्या जावयाला आणि आपल्या मुलीला दूषण देतो, न घावे अन्न त्या नराची, त्याच्या घरी जेवू नये। पंचमहायज्ञ न करी, जेवी आणिकाचे घरी अन्न, आपल्या घरी जेवायला बोलवायचं ना आपण दुसरीकडे जेवायला जायचं। पंचमहायज्ञ न करी, पंचमहायज्ञ करत नाही
आपल्या घरी जेवायला बोलवतो आणि आपण दुसऱ्याकडे जेवायला जातो, त्याला परपाक असं म्हणतात. त्याच्या घरी पण जेवू नये. आपलं लग्न झालंय, ज्या ब्राह्मणाचा विवाह झालाय त्याला पंचमहायज्ञ करणं जरुरी आहे. विवाह झाला असता आपण पंचमहायज्ञ न करी ब्राह्मण स्थाली पाक निवृत्ती नव जाणे न जेवावे तया घरी. आजकालच्या युगामध्ये हे शक्य नाही, मान्य आहे. पण त्यातल्या काही काही गोष्टी ज्या आहेत त्या विचार करायला प्रवृत्त लावणार आहे. मी अनेक वेळा गुरुचरित्राबद्दल बोलताना सांगितलं, गुरुचरित्रामध्ये सगळं त्याच्यामध्ये दोष काढण्यासारखा असली कुठलीही ओवी नाही. गुरुचरित्र सर्वात महान का आहे तर हे सत्य द्वापार आणि त्रेता युगामध्ये घडलेलं नसून कलियुगामध्ये जवळजवळ 1300 वर्षापूर्वी घडलेलं आहे. सद्गुरु नृसिंह सरस्वती 13व्या शतकात आलेले आहेत आणि त्याच्यानंतर या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. घराचे अन्न दूषण करी. आपल्या घरी जर काही स्वयंपाक केलाय त्याच्यात दोष काढायचे. हे पातळच झालंय, हे शिजलत नाहीये, हे तिखटच आहे, हे असंच आहे. आपल्या घरी अन्न दूषण करी, परान्नाची स्तुती करी. आपल्या घराच्या अन्नाला दोष द्यायचा आणि दुसऱ्याच्या घरच्या अन्नाची स्तुती करायची. त्याच्या घरी पण जीव नये. सद्गुरु म्हणतात, घराचे अन्न दूषण करी, परान्नाची स्तुती करी, अन्न वर्जावे तया घरी, श्वपच नाम तयाचे, फाणसपणे उदर भरी. जेवायचं म्हणून जेवतोय, त्याच्या घरी जेवल्याने डोळे जातात, आंधळा होतो, अल्पायुष्य होतो, म्हणून त्याच्या घरी पण जीव नये. बधीर होतो परान्न. अशा ठिकाणी आपण परान्न घेतल्यामुळे बधीर, स्मृती मेधा होते. माणसाचे घरी जीव नये. गृहस्था धर्म असे आपण गृहस्थी आहोत पण दान धर्म करत नाहीये. अद्वैत असं शास्त्राचं विवेचन करतोय, संबंध नसलेल्या गोष्टी बोलतोय, दान धर्म करत नाहीये. गृहस्थाश्रमी दान धर्माला जास्त महत्व आहे, मग दान धर्म करत नाही. अद्वैत असं काहीतरी बोलतोय. त्याच्या घरी जेवू नये. परगृही वासा. आपण दुसऱ्याकडे राहतोय, जो ब्राह्मण दुसऱ्याकडे राहतोय, परान्न घेतोय, दुसऱ्याकडे राहून परान्न घेतोय, तर आपलं जे पुण्य आहे ते त्याला जातं. यजमानासी जाय. बघा, परगृही वास. आपण दुसऱ्याच्या घरी राहायचो. परान्न जेवी जो ब्राह्मण, त्याचे जितुके असे पुण्य यजमानासी जाय तत्वता. म्हणजे दुसऱ्याकडे राहून परान्न घेतोय जो ब्राह्मण, तर त्या ब्राह्मणाचं जे पुण्य आहे ते त्या यजमानाला जातं. तया यजमानाचे दोष. आता त्या यजमानाला तुमचं पुण्य जातं, पण त्या
यजमानाचे दोष जे आहेत ते त्वरित तुम्हाला लागतात. त्या यजमानाचे दोष लागती त्वरित भोजन स्पर्श, त्या भोजनाला स्पर्श केल्याने ते दोष ताबडतोब तुम्हाला लागतात. याची कारणे निषिद्ध असे, म्हणून परान्न निषिद्ध आहे. तुम्ही ज्या वेळेस कोणाकडे जेवायला जाता, तुम्ही त्याच्याकडे जेवता, त्यावेळेस तुमचं जे काय पुण्य असेल ते पुण्य त्या यजमानाला, म्हणजे ज्याच्या घरी जेवता त्याला जातं, आणि त्याच्या भोजनाला स्पर्श केल्याने त्याचं जे पाप आहे, त्याचे जे दुष्कृत आहे ते तुम्हाला लागतं. म्हणून परान्न तुम्ही वर्जावे, म्हणून सद्गुरू म्हणतात, म्हणून परान्न तुम्ही वर्जावे. भूदान, गोदान, सुवर्णदान, गजवाजी रत्नदान. तुम्ही एखाद्या वेळेस जमीन दान घेतली, गाय दान घेतली, सुवर्णदान घेतलं, त्याला एवढा दोष नाही जेवढा दोष परान्नाला आहे. द्रव्य घेतलं तरी एवढा दोष नाही, गाय दान घेतली तरी एवढा दोष नाही, सुवर्णदान घेतलं तरी एवढा दोष नाही. जेवढा दोष अन्नदान, अन्न घेतल्याने आहे, परान्न घेतल्याने. सगळी दुष्कृत परान्नाला आहेत. सद्गुरू नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला सांगतात, अरे सगळी जी दूषणं आहेत ती त्या परान्नाला आहेत, आणि त्याच्यामुळे ते सगळे दोष ब्राह्मणाला लागतात. तैसेची जाणा परस्त्रियेशी, तसंच दुसऱ्याच्या स्त्रीविषयी अभिलाषा किंवा दुसऱ्याच्या स्त्रीविषयी असलेल्या संबंधाचे पण दोष आहेत. संग केलिया नरक, परगृही वास करिता, दुसऱ्याच्या घरी असता, जाय आपली लक्ष्मी त्वरिता. आपली लक्ष्मी तात्काळ जाते दुसऱ्याच्या घरी राहिल्याने. आता दुसरा म्हणजे कोण? याच्यामध्ये सद्गुरूंनी गुरुग्रह म्हणजे गुरुचं घर, आप्तइष्टांचं घर, हे परघरामध्ये नाही म्हणत, म्हणून त्यांचं अन्न चालतं, तसंच त्यांच्याकडे राहणंही चालतं. परगृही वास करिता, हे सोडून जे बाकीचे आहेत ते परगृह आहे. परगृही वास करिता, जाय आपली लक्ष्मी त्वरिता. दुसऱ्याच्या घरी राहिल्याने आपली लक्ष्मी पण जाते. अमावास्येसी परान्न जेविता, अमावास्येला परान्न जर घेतलं तर संपूर्ण महिन्याचं जे पुण्य आहे ते जातं. अमावास्येसी परान्न जेविता, मास पुण्य जाय देखा. महिन्याचं पुण्य जात आहे, म्हणून अमावास्येला परान्न घेऊ नये. आगत्य जाणे परान्नसी. आता एवढ्या ठिकाणी तुम्ही परान्न घेऊ नका असं सांगतात, पण पुढे सद्गुरू पुन्हा सांगतायत की परान्न अशा ठिकाणी घ्या. आगत्य जावे परान्नासी, न बोलविता जाय संतोषी. जरी बोलवलं नाही तरी आनंदाने जावं. त्याला काय होतं? त्याला दोष आहे. न बोलवता ज्याच्याकडे तुम्ही जेवायला जाता त्याला दोष आहे. शूद्राचा हातचं जेवू नये. सद्गुरू याच्यामध्ये आणखीन एक विशेष करून असं सांगतात की जर समजा तुमच्या हातून एखाद्या वेळेस असं कृत्य घडलं असेल, परान्न घेतलं गेलं असेल, तर त्याचे दोष जाण्याकरता गायत्री मंत्राचा जप करा. आपले कन्येचे घराशी
आपल्या मुलीच्या घरी जेवायला जाऊ नये, आपल्या कन्येच्या घराशी जाऊ नये, परा भोजनाशी आपल्या मुलीच्या घरी जीव नये. पण पुत्र झाली या कन्येशी, कन्येला जर काही अपत्य झालं, सुखे जावे अवधारा. जोपर्यंत मुलीला अपत्य पुत्र होत नाही तोपर्यंत तिच्या घरी जेवायला जाऊ नये. पण तिला अपत्य झाल्यानंतर आनंदाने आपल्या मुलीच्या घरी पण जेवायला जावं. आपल्या कन्येच्या घराशी जाऊ नये भोजनाशी, पुत्र झाली या कन्येशी सुखे जावे अवधारा. गुरूंनी कैक अशा जागी सांगितल्या आहेत की ज्या ठिकाणी जायला हरकत नाही, ज्या ठिकाणी हरकत आहे त्याला पर्याय पण गुरूंनी दिलेले आहेत. सूर्य चंद्र ग्रहणेसी, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण असेल तर दान घेऊ नये. सूर्य चंद्र ग्रहणेसी दान घेऊ नये परियेसी, दान घेऊ नये. जात अथवा मृत सुतकेसी, कोणाकडे अशौच असेल म्हणजे सुतक असेल किंवा सोयर असेल. सोयर आणि सुतकातला फरक आहे. सुतक हे मृत व्यक्तीचं आहे, सोयर हे जन्माला आलेल्या मुलाचं किंवा मुलीचं आहे. जात म्हणजे जन्म अथवा मृत्यू, त्यांच्याकडे जाऊ नये जेवायला. ब्राह्मणपणाचा आचार, जो ब्राह्मण ब्राह्मणासारखा आचार करतो त्याचे जरी करीती नर, ब्राह्मणाचा आचार जो करत असेल, ब्राह्मणाचा कुळधर्म कुळाचार, संध्या करणं, जप करणं, अनुष्ठान करणं, साधना करणं, हे जो ब्राह्मण करत असेल त्याला कसला नाही दैन्य, त्याला काही दैन्य नाही. ब्राह्मणपणाचा आचार राहते द्विजवर, त्याचे जरी करीती नर, त्यासी कैसे दैन्य हर, त्याला कसलं दैन्य. समस्त देव त्याचे होती. जो ब्राह्मण आचारयुक्त वागतो त्याला सगळे देव वश होतात. अष्टमहासिद्धी आहेत आणि गनिमा प्रसिमाच्या ज्या 8 सिद्धी आहेत त्या पण त्याला साध्य होतात. ब्राह्मण कर्म आचरण केल्यानी देव किंवा अष्टसिद्धी. अहो एवढंच काय तर सद्गुरू सांगतात की जो ब्राह्मणपणाचा आचरण करतो त्याच्या घरी कामधेनूच आहे असं समजा. हे अतिशय युक्ती नाही आहे. सद्गुरूंनी हे जे सांगितलं हे अतिशय युक्ती नाही आहे. विप्रमधांधे व्यापिले, ब्राह्मणांना अहंकार आला. विप्रमधांधे व्यापिले, आचार कर्म सांडिले, उन्मत्तपणा आला. ब्राह्मणाचा आचार सोडला, स्नान संध्या सोडली, देवता कर्म सोडलं, साधना सोडली. याचकाप्रमाणे दरिद्री होतो. स्वतःचा धर्म नष्ट होतो. त्यावेळेस तो ब्राह्मण स्वामींना नमस्कार करतोय, नृसिंह सरस्वती स्वामींना नमस्कार करून सांगतोय, विप्रविनवी स्वामीसी, हात जोडून प्रार्थना करून नमस्कार करून तो म्हणतोय, आमुचे विनंती परियसी, माझी एक विनंती आहे. काय? माझी एक विनंती आहे.
तुम्ही एवढं सगळं परांनाचं सांगितलं, ब्राह्मणाचा आचार धर्माबद्दल बोलताय. माझी एक विनंती आहे, आचार धर्मासी निरोपावे दातारा. तुम्ही मला आता आचार धर्म समजावून सांगा. श्री गुरुमूर्ती कृपा सागरू. अहो, गुरु म्हणजे कृपेचा सागर आहे. हाच गुरु म्हणजे त्रैमूर्तीचा अवतार आहे. श्री गुरुमूर्ती कृपा सागरू, त्रैमूर्तीचा अवतारू, भक्तजनांचा आधार, भक्तजनांचा आधार आहे. आणि ते आता ब्राह्मणाचा आचार सांगताय. ब्राह्मणांनी कसं वागावं. सद्गुरु नृसिंह सरस्वतींनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. कठीण आहे. आजकालच्या युगामध्ये सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हे जरा कठीण आहे. पण जे शक्य आहे ते करायला काहीच हरकत नाहीये. नृसिंह सरस्वतींनी आपण बघितलं, मागच्या विवेचनांमधनं स्त्री धर्माचा आचार सांगितला, विधवेचा आचार सांगितला, सहगमनाचा आचार सांगितला. हे सगळे आचार धर्म सद्गुरूंनी सांगितले. तेही कठीण होते, सद्गुरूंनी सांगितले. पण आपल्याला जे जे शक्य आहे ते करायला काय हरकत आहे. उदाहरणार्थ, जप करा, अनुष्ठान करा, कुलधर्म कुळाचार करा, पितृकर्म करा. हे शक्य आहे, अशक्य नाही आहे. ते करायला काही हरकत नाही. श्री गुरु म्हणती तयासी ब्राह्मणाचा आचार पुसशी. अरे, ब्राह्मणांनी कसं वागावं हे विचारतोय. सांगतो मी, ऐक. पूर्वी ऋषींनी जे आचरण केलं तेच मी तुला सांगतो. पूर्वी नैमिषारण्यामध्ये सगळे ऋषी तप करीत होते. आणि या नैमिषारण्यामध्ये ऋषी मुनी तप करत असताना तिथे अचानक पाराशर ऋषी आले. आणि ते आल्यानंतर सगळ्या ऋषी मुनींनी त्यांना वंदन केलं. नैमिष अरण्ये समस्त ऋषी तप करती बहुदिवसी, आला पराशर ऋषी म्हणून समस्त वंदिती. ते आले म्हणून सगळेजण त्यांच्या पाया पडलाय. समस्त ऋषी मिळवणी सगळे ऋषी एकत्र झाले, पराशरांच्या समोर बसले, हात जोडले. आणि पराशर ऋषींना सगळे ऋषी सांगतात, ब्राह्मणाचे आचरण केवी करावे म्हणती ते. अरे, जसं तू मला विचारलंस, सद्गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला सांगतात, जसं तू मला विचारलं तसं पूर्वी नैमिषारण्यामध्ये सगळे ऋषी असताना, तप करीत असताना त्या ठिकाणी पराशर ऋषी गेले. आणि त्या पराशर ऋषींना या सगळ्या ऋषी मुनींनी हात जोडून सांगितलं की आम्हाला ब्राह्मणाचा आचार सांगा. आणि आता आम्ही आचार करीतो. आता जे सध्या आमचं आचरण आहे त्यामुळे आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे संशय आहेत की आम्ही करतो ते योग्य की अयोग्य, हाही प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही ब्रह्मर्षी आहात. पराशर ऋषी हे ब्रह्मर्षी आहे, म्हणून तुमचा उपदेश आम्हाला व्हावा. आता आम्ही आचार करीतो, तेने संशय मनी येतो. ब्रह्मऋषी तुम्ही
म्हणून पुसतो तुमचा उपदेश आम्हा व्हावा. तुम्ही ब्रह्मऋषी आहात म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, तर तुमचा आम्हाला उपदेश व्हावा. गुरुमुखे विण मंत्र. आम्ही काही काही वेळेस मंत्र म्हणतो ते गुरूंनी दिलेले असतातच असं नाही, आमच्या मनाने करतो. पण त्याला असं सांगितलंय, गुरुमुखे विणे मंत्र ग्राह्य नव्हे हो पवित्र. ते चालणार नाही, ते पवित्र नाही. तैसा श्री गुरु तू सत्पात्र. तसाच तू सत्पात्री गुरु आहेस. त्यामुळे तू आम्हाला सांगावं, आम्ही त्याप्रमाणे आचरण करू, असं पाराशर ऋषींना समस्त ऋषीगण सांगताय. पाराशर म्हणे ऋषींशी, सांगेन आचार तुम्हासी. पाराशर म्हणतायत, मी तुम्हाला आचार धर्म सगळा सांगेन, ब्राह्मणांनी कसं वागावं हे सगळं सांगेन. त्यामुळे तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकते. ब्रह्ममूर्ती उठून आता सद्गुरूंनी नृसिंह सरस्वतींनी त्या ब्राह्मणाला आचार सांगतायत. तो जो आचार धर्म आहे, जे आचरण आहे, ते आचरण पाराशर ऋषींनी नैमिषारण्यात गेले असताना तेथल्या ऋषीमुनींना जे आचरण सांगितलं ते आचरण ते सांगणार आहेत. लक्षात घ्या. मग पाराशर ऋषींनी नैमिषारण्यातल्या ऋषींना काय सांगितलं आणि सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामींनी त्या कर्मनिष्ठ ब्राह्मणाला आचरण काय सांगितलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.